मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण केलं जात आहे आणि या निमित्ताने आपण बघतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर नेते इथे उपस्थित, अधिकारी वर्ग देखील उपस्थित असल्याचं आपण बघतो। या मुक्ती संग्रामाकरता जे शहीद झाले त्यांना आदरांजली या ठिकाणी दिली जाते। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाड्यातल्या जनतेला आजचा हा दिवस बघण्याकरता मोठा संघर्ष करावा लागला होता। म्हणजे एका स्वातंत्र्य लढ्यानंतरचा पुन्हा देशातलाच हा निजामशाही विरुद्धचा दुसरा लढा होता। तिथल्या विजयस्तंभाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात येते। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्मृती स्तंभाकडे आगमन होत आहे। नांदेडमधली दृश्य आपण बघतोय। अभिवादन या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय करत आहेत। विजयस्तंभाला अभिवादन केलं जाते। वर्षानिमित्त अभिवादन करताना आपण बघतोय साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। यानंतर स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ आणि असे अनेक स्वातंत्र्यवीर निजामशाहीच्या विरोधात लढा देत पुढे गेले होते। अभिवादन केलेलं आहे। यानंतर माननीय नामदार डॉक्टर भागवतजी कराड, वित्त मंत्री, केंद्रीय वित्त मंत्री, रजाकारांनी केलेला महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्री अन्याय, या अन्यायाच्या विरोधात हा सगळा लढा होता भागवतजी कराड आणि यामध्ये काही केंद्रीय वित्त मंत्री मंडळी देखील शहीद झाली होती। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्री त्यांचं एक स्मरण आणि त्यांच्या या संघर्षामुळेच मराठवाड्याच्या जनतेला आजचा हा दिवस बघणं शक्य झालं। हेही या ठिकाणी अभिवादन करताना आपण बघतोय। त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सर्व निमित्ताने अनेक आठवणींना उजाळा देत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की माननीय आमदार यंदाचं वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे। म्हणजेच या मुक्ती संग्रामाला आता 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आमदार हेही या ठिकाणी अभिवादन करतायत। त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनेक स्वातंत्र्यवीर या लढ्यात सहभागी झाले होते। चव्हाण माननीय आमदार पदवीधर मतदार त्या लढ्याचं, माननीय प्रदीपजी जयस्वाल माननीय आमदार त्या संघर्षाचं छत्रपती संभाजीनगर चीज म्हणजे आजचा हा दिवस। त्याचप्रमाणे यानंतर माननीय अंबादासजी दानवे विरोधी पक्षनेता, त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखेर हे संस्थान विलीन होत नाही म्हणून ऑपरेशन पोलो करताना आपण पाहतोय पार पाडलं होतं। संजयजी शिरसाट छत्रपती संभाजीनगर माननीय आमदार हेही या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करताना आपण बघतोय। स्वतंत्र भारताच्या सैन्याने त्यावेळी हे ऑपरेशन राबवलं होतं। माननीय इम्तियाजजी जलील माननीय खासदार हेही या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करतात। माननीय बोरनारेजी आणि त्या सगळ्या मुक्ती संग्रामाची आठवण, माननीय विकासजी खारगे सेक्रेटरी साहेब या ठिकाणी त्याबद्दलचे अनेक प्रसंग हेही या ठिकाणी आजही मराठवाड्यातील जे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, विभागीय आयुक्त जी जुळी जाणती मंडळी आहेत ज्यांनी खरं तर तो सगळा कालावधी बघितला, आयजी साहेब, सर्वच त्यांच्या सगळ्या आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी आस्तिक कुमारजी पांडेजी, त्यांच्या सगळ्या संघर्षाला महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांतजी उजाळा देत उदयसिंग आजचा हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जो आहे तो साजरा होतोय। म्हणजे पुन्हा एकदा आजच्या पिढीला खरं तर हे आवर्जून सांगायला हवं परिषद मुख्य कार्यकारी की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही एसपी साहेब एक दुसरा स्वतंत्र लढा जो आहे, स्वातंत्र्याचा लढा लढला गेला तो मराठवाड्याच्या मुक्तीकरता कलवानियाजी आणि हा संघर्ष होता त्या काळच्या निजामाच्या विरोधात, या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून रजाकारांच्या विरोधात, निजामांच्या माध्यमातून आपली जागा घेण्यासाठी त्यावेळी मंचाच्या रजाकारांची फौज उभी केली होती निजामाने विनंती करीन। आणि या रजाकारांनी त्यावेळेच्या मराठवाड्याच्या जनतेवर खूप अत्याचार केले, मोठी दहशत त्यांनी निर्माण केली होती। या ठिकाणी सर्व आणि याच अन्यायाला मोडीत काढण्याकरता म्हणून पुष्पचक्र अर्पण करून
अनेक मंडळी पुढे आली. वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्व या सगळ्या स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन केलेलं आहे. स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षाला उजाळा आणि देण्याकरता म्हणूनच म्हणतात, या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, अवर गहे गोदामाई तोवर गाणे गाऊ. नसता सागर इथे उसळल्या आज विवेक सिंधूच्या लहरी, त्याच्यापुढे नतमस्तक शककर्त्याचे दावित वैभव होण्याचा आजचा हा दिवस. प्रतिष्ठा नाही नगरी. देवगिरीच्या मराठवाडा मुक्ती इतिहासाला संग्रामाचं हे सदैव वर्ष हे अमृत साक्षी महोत्सवी ठेवू. वर्ष आहे. अवर गहे गोदामाई 75 वर्ष तोवर पूर्ण गाणे झालेली आहेत. मी आणि आपल्या यावेळी सर्वांना विनंती करते, आपण आपली अनेक जागा प्रसंगांना, घ्यावी. आठवणींना या कृपया क्षणाला मराठवाड्यातील जनता थोडंसं ही उजाळा देत साहित्य असणार, यात विद्या कोणत्याही साहेबांना प्रकारची इकडे शंका नाही. येण्यासाठी सर्वांना विनंती आहे, आपण थोडंसं बाजूला व्हाल. अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत. सिद्धार्थ, जनरल सल्यूटसाठी सर्वांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा हा आजचा हा दिवस, आजच्या दिवशी म्हणजे खरं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही दुसरा एक स्वातंत्र्याचा लढा लढला गेला, तो आजचा दिवस बघण्याकरता. आणि आज आपण बघतोय त्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. सिद्धार्थ, निश्चितपणे हा मराठवाड्यासाठी अभिमानाचा दिवस आहेच आहे. तसंच महाराष्ट्र सलामी देण्यात राज्यासाठी येत सुद्धा आहे. अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण बरोबर 75 वर्षापूर्वी मराठवाडा हा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. त्यासाठी फार मोठा लढा या ठिकाणी लढला गेला. स्वामी रामानंद तीर्थ असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, यांची जरी नाव समोर असले तरी हजारो सगळ्यात स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी मोठा लढा उभा केला. आपण बघतो लढाच्या स्मृती दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. आणि सर्वांनी या ठिकाणी स्मृतीस्तंभास, शहीदांच्या स्तंभास आहे या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. आणि बघतो आपण हवेत गोळीबार करून सुद्धा मानवंदना या ठिकाणी दिली जाते. एकंदरीतच आता थोड्या वेळातच सीएम या ठिकाणी झेंडावंदन सुद्धा करतील आणि त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांना संदेश सुद्धा देतील. यामध्ये बरेच प्रतिष्ठित नागरिक असतील किंवा शहीद झालेल्यांचे नाते कुटुंबातील सदस्य असतील, यांना सीएम देतात. त्यानंतर ते एक संदेश सगळ्यांना देतात. आणि विशेष म्हणजे 75वा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि हा लढा ज्या पद्धतीने लढला गेला त्यावर काल एक सिनेमा सुद्धा सांस्कृतिक विभागाच्या वतीने रिलीज करण्यात आला. महासंघर्ष नावाचा तो मुक्ती संग्राम नावाचा तो सिनेमा आहे. आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं मराठवाड्यातील सलामी दिली जाते आपण बघतोय. शहीदांना या ठिकाणी मुख्यमंत्री आणि
यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माननीय आमदार श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या ठिकाणी घटस्तंभाकडे त्यांचे प्रयाण होत आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने आजचा हात बजावून सोहळा या ठिकाणी नांदेडमधील विजयस्तंभासमोर शहीदांना अभिवादन करत ध्वजारोहण इथे पार पडतंय. स्वातंत्र्याचा जागर, भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही मराठवाड्याच्या जनतेला निजामाच्या जोखडातनं मुक्त होण्याकरता म्हणून करावा लागणारा एक मोठा संघर्ष आणि त्याचाच आजचा हा दिवस म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम, ज्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. 75 वर्ष पूर्ण झाली आहेत या संग्रामाला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण जे ते पार पडलेलं आहे आणि यावेळी विजयस्तंभाच्या साक्षीने हे ध्वजारोहण इथे पार पडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठवाड्यातील इतर मान्यवर नेते मंडळी आणि शिवाय प्रशासनाचे सगळे अधिकारी इथे उपस्थित आहेत. छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य आपण बघतोय. आज आहे 17 सप्टेंबर, अर्थात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा निजामाच्या जोखडातनं मुक्त झाला आणि त्याकरता मराठवाड्यातल्या जनतेला, अनेक स्वातंत्र्यवीरांना मोठा संघर्ष करावा लागला. त्या स्वातंत्र्यसेनानींनी केलेला संघर्ष आणि सहन केलेला सगळा अत्याचार, त्याविरोधात पुकारलेला लढा, त्याचं प्रतीक, त्याचं द्योतक, त्याचं फलित म्हणजे आजचा हा 17 सप्टेंबरचा दिवस, जो खरं तर कोणालाही विसरून चालणार नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे की पुन्हा एकदा हे सांगावंसं वाटतं आवर्जून की भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा हा निजामाच्या आधिपत्याखाली होता, पारतंत्र्यात होता. निजामाच्या सैन्याकडनं म्हणजे रजाकारांकडनं अनन्वित असे अत्याचार मराठवाड्यातल्या जनतेवरती केले जात होते आणि त्याविरोधात स्वामी रामानंद तीर्थ असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, असे अनेक स्वातंत्र्य सेनानी पुढे आले आणि ज्यांनी मोठा संघर्ष केला, लढा पुकारला, ज्याचं फलित म्हणजे आजचा हा दिवस. आणि आजच्या दिवशी ध्वजारोहण करून या सगळ्या शहीदांना मानवंदना देत आजचा हा दिवस साजरा केला जातोय. आणि आणखीन एक विशेष म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामाला आता 75 वर्ष पूर्ण झालीत. आजचं हे यंदाचं हे वर्ष हे मुक्तीसंग्रामाचं 75वं वर्ष आणि त्या अनुषंगाने खरं तर राज्य सरकारच्या वतीने मराठवाड्याच्या विकासाकरता म्हणून वेगवेगळ्या योजना देखील काल छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेटच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलेल्या. मराठवाड्याचा विकास आणि त्या विकासाच्या दिशेने मराठवाड्याची वाटचाल व्हावी या दृष्टीने राज्य सरकारचे प्रयत्न देखील आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे त्या क्षणाला आपल्याबरोबर. चंद्रकांतशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूच, पण आता मुख्यमंत्री बोलतात. बलसागर भारत हो, हे शब्द या ठिकाणी आठवल्याशिवाय राहत नाही. मी माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य साहेबांना विनंती करते, आधी प्रतिज्ञा आणि मग शुभेच्छा संदेश. आपण मराठवाडा मुक्ती संग्राम
दिनानिमित्त अमृत महोत्सव वर्षानिमित्त एक प्रतिज्ञा घेतोय. स्वतंत्र भारताचे नागरिकत्व देणाऱ्या आणि वैभवशाली महाराष्ट्राशी जोडणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आम्ही सार्थ अभिमान बाळगू. हा मुक्ती संग्राम अनेक ध्येयवादी स्वातंत्र्य सैनिकांच्या अमूल्य बलिदानातून आणि जनतेच्या सक्रिय पाठिंब्यातून सिद्ध झाला आहे. याची आम्ही कृतज्ञतापूर्वक जाणीव घेऊ. सार्वभौम भारताचे नागरिक म्हणून महाराष्ट्र धर्म पाळताना मराठवाड्याच्या भूमीला समृद्ध करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात सदैव आम्ही सानंद वचनबद्ध राहू. धन्यवाद. यानंतर आपण शुभेच्छा संदेश ऐकणार आहोत. मी विनंती करते साहेबांना. आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समारंभाला उपस्थित माझे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, आमचे सहकारी केंद्रीय आणि राज्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि माझे सहकारी मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, मी आपल्या सगळ्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या महोत्सव साजरा करतोय. आज या संघर्षमय इतिहासाची आणि रोमहर्षक लढ्याची पानं आठवणींमध्ये चालली जात आहेत. या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सेनानींना माझी विनम्र आदरांजली अर्पण करतो. सर्वप्रथम मी त्यांना वंदन करतो. आपण सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. योगायोगाने आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस देखील आहे आणि मोदीजींनी देखील आपल्याला सतत विकासाची आणि प्रगतीची प्रेरणा दिलेली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण अशी शपथ घेऊया की मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे. विकासाचे नवे पर्व मराठवाड्यात सुरू झाले पाहिजे. अशा प्रकारची आपण संकल्पना करूया. चौफेर प्रगतीचा हा नवा मुक्ती संग्राम आपण आजपासून सुरू करूया. हैदराबाद मुक्ती संग्राम भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक दैदिप्यमान पर्व आहे. आज आपण मुक्ती संग्रामाच्या इतिहासाचे स्मरण करण्यासाठी सगळे इथे जमलेलो आहोत. निजामाच्या अत्याचारी राजवटी विरुद्ध मराठवाडा तेव्हा आतून धगधगत होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनता हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी तीव्र संघर्ष करीत होती. लोकमान्य टिळकांनी इसवी सन 1891 मध्ये जिनिंग प्रेस सुरू केली आणि त्यातून राजकीय जागृतीचे पहिले पाऊल मराठवाड्यात पडले. 1935च्या दरम्यान राष्ट्रीय भावनेतून मराठवाड्यात 20 खाजगी शाळा सुरू झाल्या. यामागे स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांची मुख्य प्रेरणा होती. या शिक्षण संस्थांनी मराठवाड्यात राष्ट्रीय जनजागृतीचे कार्य केले. श्री केशवराव कोरटकर आणि वामनराव नाईक यांनी यात पुढाकार घेतला आणि हैदराबाद प्रांतात दक्षिण साहित्य संघाची स्थापना केली. तिथं स्वातंत्र्याच्या प्रेरणेने मराठी तरुण एकत्र आले. संस्थानातील शाळांमध्ये वंदे मातरम गीत म्हणण्यास बंदी होती. त्या विरोधात सुरू झालेल्या वंदे मातरम विद्यार्थी चळवळीतूनही या मुक्ती संग्रामाला बळ मिळालं. घराघरातून स्वातंत्र्याचा अंगार पेटला
आणि त्या वणव्यात अत्याचारी राजवट जळून खाक झाली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे हैदराबाद संस्थान देशाचं भाग बनलं. भारताला एक संघ ठेवण्याचं अशक्यप्राय कार्य या लोहपुरुषानं केलं. त्यांनी आज माझ्या समोर काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांनी किंवा आज हयात नसलेल्या शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाचे अत्याचार आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, त्यांनी स्वतः अनुभवले आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या स्वातंत्र्य संग्राम कुणीही विसरू शकणार नाही. या दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चव्हाण, भाऊसाहेब वैशंपायन, विजेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील. त्यांचं योगदान फार मोठा. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामासारखीच राष्ट्रभावना या लढ्यातही होती. म्हणूनच या भूमीवर आल्यावर आपण सगळे नतमस्तक होतो. आदरणीय केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या प्रेरणेतून गेल्या वर्षापासून या आपल्या मुक्ती संग्रामाचा मोठा कार्यक्रम तेलंगणा येथे देखील होतो. यात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा ही तीनही राज्य सामील होतात. या मुक्ती संग्रामासारख्या ऐतिहासिक घटनेशी सगळा देश जोडला गेला आहे. हे आपल्या केंद्रीय गृहमंत्री महोदयाने आपल्या या उपक्रमातून दाखवून दिले. त्यामुळेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचे कार्यक्रम उत्साहाने साजरे आपण करतोय. गेले 3-4 दिवस या मराठवाड्यामध्ये संभाजीनगरमध्ये एक उत्साह पाहायला मिळतोय. आधीच्या सरकारच्या काळात मराठवाड्याच्या अनुशेषात भर पडली. विकासाचे प्रकल्प काही मंदावले, पण महायुती शासन यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकार मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. हा शब्द राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी आपल्याला देऊ इच्छितोय. जिल्हा नियोजनमधून प्रत्येक जिल्ह्याला 2 कोटी रुपये आपण दिले. छत्रपती संभाजीनगर येथे सुंदर असे स्मृती स्मारक उभारण्यासाठी 100 कोटी रुपये निधी आपण देत आहोत. आपलं युती सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावलं उचलण्यास आपण सुरुवात केली. आणि आपल्या सरकार आल्यानंतर मागील वर्षी पहिल्यांदा मराठवाडा मुक्ती संग्रामात मी स्वतः ध्वजारोहण या ठिकाणी केलं. त्यावेळेस देखील मी काही कामं पूर्ण करण्याची घोषणा केली होती, पण या घोषणा देखील आम्ही कागदावर ठेवल्या नाहीत, त्याची अंमलबजावणी सुरू केली. हे आपल्याला प्रत्यक्षात या ठिकाणी दृश्य स्वरूपामध्ये दिसतंय. काल देखील मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक संभाजीनगरमध्ये झाली. या निर्णयाकडे आपण मराठवाड्यातले लोक सर्व डोळे लावून पाहत होते आणि आपल्या मराठवाड्यासाठी काय निर्णय सरकार घेतंय हे बघत होते. आणि म्हणून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचं पर्व यातून सुरू झालंय असं मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो. या बैठकीत आम्ही मराठवाड्यातील 45,000 मराठवाड्यासाठी 45,000 कोटीपेक्षा जास्तीची विकास कामं मंजूर केलेली आहेत. मराठवाड्याची दुष्काळापासून कायमस्वरूपी सुटका आपल्याला करायची आहे. पावसाचं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी जी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना प्रस्तावित आहे ती मागच्या वेळेस मंदावली, बंद होती, परंतु आज आपण त्यासाठी 15,000 कोटींची तरतूद देखील केली आहे. या महत्वाकांक्षी योजनेसाठी आपण या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना देखील विनंती केलेली आहे आणि नक्की आपल्याला केंद्राकडून देखील मदत मिळेल. मराठवाड्यातले रस्ते चांगले झाले पाहिजे, त्यासाठी देखील आपण शेकडो कोटी निधी दिलाय. त्याचं आज पाहतोय आपण पूर्वीचे रस्ते आणि आताचे रस्ते याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतोय. उर्वरित सगळे रस्ते देखील चांगले करण्याचं काम सरकार या ठिकाणी करेल अशी देखील ग्वाही या ठिकाणी मी देतो. उद्योग, विकास, सिंचन, कृषी, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची घोडदौड सुरू होणार आहे. आता खऱ्या अर्थानं मुक्ती संग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं होत आहे. मराठवाडा हा कोकणासारखा पावसाचा प्रदेश नाही, पश्चिम महाराष्ट्रासारखी सदनता नाही, पण मराठवाड्यातील लोकांनी कष्टानं या प्रदेशाला फुलवलेला आहे. हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याने आपल्या घामाने सिंचन
या ठिकाणी केला आहे. संतांचा संस्कार, मेहनती युवक, शिक्षणाला प्राधान्य देणारे नागरिक, संकटावर मात करणारा शेतकरी, वाढणारे उद्योग हे सगळं या भूमीचं वैशिष्ट्य आहे. आणि मराठवाड्याची सर्व क्षेत्रात कालबद्ध प्रगती हेच आमच्या समोरचं ध्येय आहे आणि त्यासाठी आमचं सरकार अविरत प्रयत्न करील. आणि हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो, पावसाने जरी ओढ दिली आहे, पाऊस मध्ये मध्ये पडतोय, तरी सुद्धा शेतकऱ्याला ज्या ज्या ठिकाणी नुकसान होईल त्या त्या ठिकाणी हे आपलं सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. कारण शेतकऱ्यांनी देखील यापूर्वी पाहिलेलं आहे. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले, सगळ्या अटी शर्ती धाब्यावर बसवल्या, एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवले आणि शेतकऱ्यांना दुप्पट मदत, 2 हेक्टरची 3 हेक्टर मदत, सततच्या पावसाला कायम नुकसानीमध्ये आम्ही धरण्याचं काम केलं. 1 रुपयात पीक विमा योजनेचा आम्ही निर्णय घेतला आणि त्याचबरोबर जे रेग्युलर परतफेड करत होते 50,000 पर्यंत त्यांचं जे काही आपण इन्सेंटिव्ह होतं रखडलेलं तेही आपण देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी जे जे काही आवश्यक आहे, शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माता भगिनींचं आहे, तरुणांचं आहे. आणि यामुळे मी आजच्या दिवशी एवढंच सांगतो की शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील, मराठवाड्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील आणि मराठवाड्याला देशातलं एक अग्रेसर प्रदेश बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, आमचं सरकार वचनबद्ध आहे. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर शुभेच्छा भेट घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय सर्वांचं तर आपण पाहिलं आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि त्यानिमित्तानं मुख्यमंत्री मराठवाड्यामध्ये असून आज शहीदांना मानवंदना काही वेळापूर्वी देण्यात आली. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याला 2 कोटींची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ, नसता सागर इथे उसळल्या विवेक सिंधूंच्या लहरी, शककर्त्यांचे दावित वैभव प्रतिष्ठान नगरी. मराठवाड्याचा आजचा मुख्यमंत्र्यांचा हा दौऱ्याचा 2रा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं अनेक विकास प्रकल्पांचे सुद्धा लोकार्पण कार्यक्रमाचं आयोजन मराठवाड्यात करण्यात आलेलं आहे. मात्र काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्तानं शहीदांना मानवंदना दिलेली आहे आणि मराठवाड्यावासियांशी त्यांनी संवाद साधलेला आहे.